नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. खास करून आपल्या कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या थकबाकीदार शेतकरी बांधवांसाठीचा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे आपल्या राज्यातील आपल्या ओळखीचे जे काही थकबाकीदार शेतकरी असतील, जे कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत, अशा सर्व शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्यासोबत मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच आले असाल, तर कर्जमाफी संदर्भात प्रत्येक अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे, कारण की अजूनसुद्धा आपल्या राज्यामध्ये आपल्या शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीचा जो विषय आहे तो अजूनही चर्चेत आहे. आणि सरकारने आता जो आपला येणारा जून महिना आहे, तर या जून महिन्याच्या 30 तारखेपर्यंत कर्जमाफी करू असं आश्वासन आपल्या शेतकरी बांधवांना दिलं आहे. आणि त्यासाठी सरकारने प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समितीसुद्धा नेमली आहे. आणि मित्रांनो, हे सगळं झाल्यावर या समितीने जो काही कर्जमाफीचा अहवाल आहे, तर तो आता आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला असल्याचं सुद्धा सांगण्यात जात आहे. आणि त्याबद्दलचे अपडेटसुद्धा आपण मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेले आहेत. आणि आता महत्त्वाचं, या अहवालामध्ये आपल्या पुण्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, सरकारकडून काय निकष लावण्यात येणार आहेत, त्यासोबत याबाबत ज्या काही कोणत्या अटी शर्ती लावण्यात येणार आहेत, याबाबत अजून कुठलीही अपडेट किंवा माहिती जी आहे ती समोर आलेली नाही. परंतु सध्या याच दरम्यान आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकरी कर्जमाफीबद्दल एक मोठं विधान केलं आहे. आणि आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांची जी कर्जमाफी आहे, तर याबाबतच्या सर्व माहितीचं संकलन सध्या पूर्ण झालेलं आहे. आणि त्यामुळे पुढच्या 1 महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज आपल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर अंतिम निर्णय घेत स्वयं घोषणा करतील, अशी माहिती स्वतः आता आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. आणि मित्रांनो, आपल्या राज्यातील पुण्याच्या कृषी आयुक्त कार्यालयामध्ये आयोजित पेरणीपूर्व आढावा बैठकीनंतर बोलताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकरी कर्जमाफीबद्दल माहिती दिली आहे. आणि यावेळी दत्तात्रय भरणे म्हणाले आहेत की कर्जमाफीबाबतची सर्व तांत्रिक माहिती गोळा करण्याचे काम पूर्ण झाले आहे. आणि 1 महिन्याच्या आत यावर अंतिम शिक्केमार्तब होईल. आणि सरकारच्या या निर्णयामुळे आपल्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा आधार मिळेल. तसेच मागील 2 महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसाचाही मदत संबंधित शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जात असल्याची माहिती यावेळी दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. आणि मित्रांनो, या दरम्यान यावर्षी अल निनोच्या प्रभावामुळे पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कृषी विभागाने तयारी केली असून याच पार्श्वभूमीवर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अधिकाऱ्यांना विशेष कार्यशाळा घेऊन खरीप हंगामाचं नियोजन केलं आहे. आणि येत्या काळामध्ये आपल्या शेतकरी बांधवांसाठी चारा आणि खतांचा तुटवडा वाचू नये यासाठी सुद्धा कृषी अधिकाऱ्यांनी कार्यालयात न बसता थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करावे, असे आदेश कृषी भरणे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. आणि अत्यंत महत्त्वाचे अपडेट म्हणजे की जे काही आपल्या राज्यातील कर्जमाफी आहे, तर या कर्जमाफीबाबतच्या सर्व माहितीचं संकलन पूर्ण झालं आहे. आणि पुढच्या महिन्याच्या आत, म्हणजेच की पुढच्या 1 महिन्याच्या आत आपल्या राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतकरी कर्जमाफीवर अंतिम निर्णय घेत स्वयं घोषणा करतील, अशी माहिती आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. तर आपले जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना ही माहिती नक्की शेअर करा. त्यासोबत चॅनल जर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. मित्रांनो, सध्या गरमीचा पारा खूप चढला आहे आणि अशातच आपल्याला जर 5 ते 10,000 रुपयापर्यंतचे टॉप 30 कूलर घ्यायचे असतील, तर त्यांची लिंक आपण व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. तर तुम्ही नक्कीच एकदा चेकआउट करू शकता.